उमेदवार जरी विजयाचा विश्वास व्यक्त करत असले तरी विजय नेमका कोणाचा होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। जाऊयात पुढच्या बातमीकडे। बातमी महत्त्वाची दादा भुसे यांच्या एका महत्त्वाच्या विधानाची। 1 रुपयात पीक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 100 रुपये वसूल करणाऱ्या सीएससी चालकाची नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे। सीएससी चालक 100 रुपये घेतो, मात्र शेतकऱ्यांचे 2 ते 5 हजार रुपये वाचतात असं चक्क दादा भुसे म्हणाले। तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दादा भुसे यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आता दादा भुसे शेतकऱ्यांच्या लुटीचं समर्थन करतात का असाही सवाल एक उपस्थित केला जातोय। दरम्यान दादा भुसे नेमकं काय म्हणतायत तुम्हीच पहा। त्याचे 2, 4, 5 हजार रुपये वाचले त्याचं नाही, ते 100 रुपये सीएससी वाल्याने घेतला। ती बाबतीत चालू आहे। लिस्टिंग ऑपरेशन केलंय, लिस्टिंगचं काय तो पण घेतो। दरम्यान या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल? या ठिकाणी दादा भुसेंनी अतिशय धक्कादायक असं वक्तव्य केलंय, त्यामुळे आता त्या सीएससी चालकाची ते पाठराखण करत असल्याचं दिसतंय। काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? मोहिनी, सरकारकडून 1 रुपयात पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आलेला आहे आणि सर्व सीएससी केंद्रावर 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढून मिळतो अशा पद्धतीचे वक्तव्य देखील सरकारमधल्या मंत्र्यांकडून करण्यात आलेले होते। 2 दिवसापूर्वी आपण या सगळ्या लुटीचा पर्दाफाश केलेला होता आणि त्यानंतर रविवारी मालेगावात पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग आणि अन्य काही अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये 100 रुपये सीएससी चालक घेतोय, तो ओपन घेतोय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे 2 ते 5 हजार रुपये वाचतायत असं देखील ते म्हणालेले होते। म्हणजे एकीकडे सीएससी चालक सर्रासपणे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट करत असताना दुसरीकडे सरकारमधल्या मंत्र्यांना देखील या सगळ्या प्रकरणाची माहिती असताना देखील सरकारमधले मंत्री या सीएससी चालकांची पाठराखण करताय का, सीएससी चालकांच्या या लुटीला सरकारचा आशीर्वाद आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न खरं तर या सगळ्या निमित्ताने निर्माण होतोय। कारण 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना दिला जातो हे खुद्द सरकारकडून सांगितलं जात आहे। मात्र सीएससी चालक कशा पद्धतीने शेतकऱ्यांची आर्थिक लूट करतायत हे देखील या मंत्र्यांना जर माहिती आहे तरी देखील माहितीसाठी एकूणच हे धक्कादायक वक्तव्य दादा भुसे यांचं म्हणावं लागेल। नेमकं ते काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा पाहूया। त्याचे 2, 4, 5 हजार रुपये वाचले त्याचं नाही, ते 100 रुपये सीएससी वाल्याने घेतला। ती बाबतीत चालू आहे। लिस्टिंग ऑपरेशन केलंय, लिस्टिंगचं काय तो पण घेतो।